नमस्कार फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईनच्या या तिसऱ्या बॅचचं हे पुढचं पुष्प आज मी घुमतोय. आता सब कुछ नया हो गया. अभी नवीन अभ्यासक्रम, नवीन पॅटर्न, नवीन विद्यार्थी सुद्धा, नाही का? पण थोडस असं वाटतं की पोरं जरा गोंधळून गेले. काय करावं ते त्यांच्या लक्षात येत नाहीये. सगळे नवीन पॅटर्न, नवीन गोष्टी जुळवाजुळव, थोडस काहीतरी असं गोंधळल्यासारखं. त्याच्या अगोदर एक दोन महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करतो. आज हे माझं लेक्चर आहे. उद्या सुट्टी असेल. सोमवार मंगळवार पॉलिटिचे लेक्चर्स असतील. मंगळवार पर्यंत सर्व फ्री असेल, फ्री फॉर ऑल. बुधवार पासून दररोजचे 2 तास आपले लेक्चर सुरू होतील. रेग्युलर बॅच बुधवार पासून सुरू होईल. क्लिअर फ्रेंड्स? 16 ऑगस्ट 2022. चलो, आता तुमच्या मनातली राहिली सुईली भीती काढण्याचा मी आता प्रयत्न करतो. काय नेमका काय प्रकार आहे हे बघ, मी तुम्हाला सांगतो. बरेच जण आता याच्यात पडले की या परीक्षेचं स्वरूप तुमच्या लक्षात येतं ना. आता काय स्वरूप आहे? वाचनाचं स्वरूप आहे, लिखाणाचं स्वरूप आहे. मी तर कायम म्हणत असतो की या लिखित स्वरूपांच्या परीक्षांमध्ये आपली प्रश्नपत्रिका, आपली उत्तरपत्रिका ही आयोगाकडे आपला वकील असते, जी आयोगाला हे समजावून सांगते की आपल्याला किती माहिती आहे, आपण किती हुशार आहे. राईट? त्याच्यामुळे हे बदललेलं स्वरूप दोन गोष्टींशी संबंधित आहे. वाचन नेमकं कसं करायचं, दुसरा मुद्दा लिखाण कसं करायचं. हे जो कोर पॉइंट आहे आज. कशाचा कोर पॉइंट आहे? सध्या बदललेला पॅटर्नचा, बदललेल्या अभ्यासक्रमाचा. राईट? तर नेमका जो आज आपण हा मुळावर घाव घालण्याचा प्रकार करणार. कशाचा? वाचन कसं करायचं, लिखाण कसं करायचं. बरोबर? या दोन्हीचा खूप महत्वाचे मुद्दे आहेत. कमान एक एक मुद्दा आपण आता सुरुवात करूया. वाचन कसं करायचं, सोपे सोपे मुद्दे सांगतो. कारण बरेच जण खूप कन्फ्यूज झाले. मला दररोज फोन येणार, सर नवीन सिलेबस नुसार काय करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे. रिलॅक्स, आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. कमान, लेट्स मूव. वाचन कसं करायचं? देखो, एक नहीं का, एक हिंदी मध्ये एक वाक्य आहे की 100 बार पढ़ा 1 बार लिखा. हे 1 बार लिखा हे 100 वेळेस वाचल्याचं बरोबरचं का आहे? तर जेव्हा आपण लिहितो तेव्हा विषय समजतो म्हणून. कोर पार्ट आपल्याला ग्रास्प होतो म्हणून पहिला मुद्दा या सिलेबस मध्ये कायम लक्षात ठेवा. जे काही तुम्ही वाचणार आहे, इव्हन तुम्ही वर्तमानपत्र वाचा, एखादं पुस्तक वाचा, मॅगझिन वाचा, काही वाचा, ते समजून घेऊनच वाचलं पाहिजे. कसं वाचलं पाहिजे? समजून घेऊन वाचलं पाहिजे. मी तर कायम सांगतो, पुराण जुन्या परीक्षेचं पॅटर्न जे होतं आपलं एमपीएससीचं, राज्यसेवा मेन्स, ते याच्याशी संबंधित होतं की तुम्ही लक्षात किती चांगलं ठेवता. आता कशाशी संबंधित आहे? तर तुम्ही किती चांगलं लिहिता. तेव्हाच चांगलं लिहिता येईल जेव्हा तुम्हाला विषय समजेल. जो भी आप पढ़ने जा रहे हैं, एकदम समझून घेऊन वाचा, समझ के पढ़े आप. राइट?
एक उदाहरण सांगतो, गांधीजींनी असहकार चळवळ कधी मागे घेतली, तारीख. हा पहिल्या पॅटर्नचा प्रश्न. गांधीजींनी असहकार चळवळ का मागे घेतली, हा दुसऱ्या पॅटर्नचा. कारण समजायला पाहिजे, विषयाची संकल्पना समजायला पाहिजे, राईट. थोडक्यात काय, समजून घेऊन वाचा, समजून घेऊन. दुसरा मुद्दा, वाचल्यानंतर चिंतन करावे, म्हणजे थोडस त्याच्यावर विचार करा. चिंतन म्हणजे असं थोडंच आहे की बाबा एखादा टॉपिक वाचला तर डोळे बंद करून 15-20 मिनिटं ध्यान करायचं, तसं नाही. जे तुम्ही वाचले ना, समजलं का बघा, हा विषय असा होता, तो विषय तसा होता, हे असं होतं, ते तसं होतं. जस्ट यू व्हिज्युअलाइज. मी तुम्हाला उदाहरण सांग, समजा कामगार चळवळीचे टप्पे आहेत, 7-8 काहीतरी टप्पे आहेत. समजा वाचून झाली कामगार चळवळ. मग पहिले टप्पे किती, एवढे टप्पे. पहिल्या टप्प्याचं काय वैशिष्ट्य होतं, दुसऱ्या टप्प्याचं काय वैशिष्ट्य होतं, तिसऱ्या टप्प्याचं काय वैशिष्ट्य, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, व्हॉटएव्हर बे. जेव्हा आपण ते वाचतो ना, एखादं साहित्य वाचतो, साहित्य आपण समजून घेतो, त्याच्यानंतर ते आपल्या डोक्यामध्ये फिट बसण्यासाठी आपल्याला त्याच्यावर करावा लागणारा विचार म्हणजे वाचनानंतरचे चिंतन होय. विशेष थोडक्यात पहिले दोन सांगू, समजून घेऊन वाचायचा, वाचल्यानंतर त्याच्यावर थोडा विचार करायचा. क्लिअर झाले फ्रेंड्स? समजून घेऊन वाचणे, वाचनानंतर चिंतन करणे, त्याच्यावर विचार करणे. आता पहिल्यासारखी सुपरफास्ट गाडी वाचनाची चालवून चालणार नाही. बरेच पोरं बोलतात सर माझा वाचनाचा स्पीड कमी आहे. हे बघा, कमी असला तर चालेल, पण समजून घेऊन वाचा. आता पोरांनो, क्लिअर? वाचल्यानंतर त्यावर थोडा विचार करणे, चिंतन करणे. तिसरा मुद्दा काय, आता समजा मी आता तुम्हाला कामगार चळवळीचं उदाहरण दिलं, बरोबर. तर कामगार चळवळीवर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात. काय काय प्रश्न येऊ शकतात, त्याला म्हणते की डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन्स. डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन म्हणजे कोणत्या 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 प्रकारे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा दुसरा विषय, भारताचा आण्विक कार्यक्रम, इंडिया न्यूक्लिअर प्रोग्राम, मग त्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतो. तर एखादा टॉपिक वाचल्यानंतर, तुम्हाला आठवते का शाळेमध्ये आपण जेव्हा एखादा टॉपिक वाचत त्याच्यावर 7-8-10 प्रश्न असायचे, तो अभ्यास. सेम इज हिअर, फक्त इथे ते प्रश्न नाही आहेत, तर तुम्हाला मला शोधावे लागतील. वाचन केलेल्या भागावर प्रश्न कोणकोणत्या प्रकारे विचारला जाऊ शकतो याचा विचार म्हणजे आपला आजचा तिसरा पॉइंट. क्लिअर? वाचन केलेल्या भागावर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हा आजचा आपला तिसरा पॉइंट. याला काय म्हणतो आपण, की एखाद्या विषयाच्या, एखाद्या टॉपिकच्या क्वेश्चन्सच्या डायमेन्शन्स लक्षात घेणे, राईट. हे विचारलं, हे आपण विचार केलाच पाहिजे. पहिला मुद्दा, साहित्य समजून घेऊन वाचणे. दुसरा मुद्दा, वाचल्यानंतर त्यावर चिंतन करणे. तिसरा मुद्दा, वाचन केलेल्या भागावर कोणकोणत्या प्रकारे प्रश्न येऊ शकतो यावर विचार कर, म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन. सगळे जे नवीन सुरुवात करतायत, खूप व्यवस्थित लक्षात ठेवा. अभ्यास साहित्य समजून घेऊन वाचणे, वाचल्यानंतर त्यावर विचार करणे, तो विचार करून झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारे या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो याच्यावर विचार करणे, म्हणजे यू मस्ट कन्सिडर द डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन्स. इज इट क्लिअर फ्रेंड? समजून घेऊन वाचणे, वाचनानंतर विचार करणे, त्याच्यानंतर प्रश्न कसा येतो त्यावर विचार करणे. झाले 3 मुद्दे. चला, कारण आजचा हा भाग आहे ना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा भाग घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला कसे, आपल्याला आपण पुढील प्रवासाला मोकळे होऊन जाऊ. कारण कसं झालं, आता तुमच्या मनात भीतीच जास्त झाली. कसं होते की काय होते, काही नाही होत.
मी तुम्हाला आठवतं का त्या दिवशी काय सांगितलं त्या गोष्टी? जेव्हा तुम्हाला वाटेल की हे लिखाण अवघड आहे तेव्हा सांगा पहिलीपासून की लहानपणापासून लिहित चालू. काय अवघड नाही, काय नवीन नाही याच्यात. पाठपोट एक पानाचं उत्तर लिहायचं असेल साधारणतः. वाचन कसं पाहिजे? अचूक आणि स्वच्छ. सुंदर नसलं तरी चालेल. हे अगोदर काही आपण चर्चा केलेली. मग आज आपण जो कोर पार्ट होता तो मुद्दाम आजच्या लेक्चरला माझ्या ठेवला होता. कोणता कोर पार्ट? तर नेमकं वाचायचं काय, विचार काय करायचा, लिहायचं कसं. क्लिअर? पहिले 3 पॉइंट क्लिअर झाले तुमचे. समजून घेऊन वाचणे, त्यावर विचार करणे, प्रश्नाचे डायमेन्शन्स. इज इट क्लिअर फ्रेंड्स? पुढे 4th पॉइंट बघा. पूर्वीच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न बघावेत. आता मला सांगा, अगोदर या जो आता आपल्याला पॅटर्न आलाय त्या पॅटर्नच्या परीक्षा झाल्या का हो? नाही झाल्या. मग प्रश्न कुठले बघणार? आहे का नाही? पुढच्या वर्षी जर अभ्यास करत असले ठीक आहे बाबा, हा पुढच्या वर्षी प्रश्न बघता येते. व्हॉट अबाउट दिस इयर? थोडं थांबा. मागच्या 2 वर्षामध्ये युपीएससीने जे प्रश्न विचारले त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. 2 ते 3 वर्षाचे, जास्त जुने बघू नका. मग तुम्ही म्हणाल की तसेच प्रश्न येणार का? बघा, प्रश्न कसे येणार हे तर कोणीच सांगू शकत नाही. पण मला असं माझं वैयक्तिक मत आहे की युपीएससीच्या प्रश्नांची जे टफनेस आहे ती जास्त असेल तर एमपीएससीची थोडी कमी असू शकते. पण ऍटलिस्ट आपल्याला प्रश्न कुठे येऊ शकतो, कसा येऊ शकतो याचा प्रॉपर अंदाज युपीएससीच्या मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका देतील. 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका देतील. त्याच्यामुळे तेवढ्याच, जास्त नाही, तेवढ्याच बघ. पूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न बघ. कुठं? मेन्सला. काही निबंधही बघून घ्या. निबंध आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. पण जीएस फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आर यू ऑप्शनल्स. याचे तुम्ही साधारणतः एकदा प्रश्न बघून घ्या. काही काही मला म्हणजे आश्चर्य काही गोष्टींचं वाटतं माहिती का? काही काही मुलं याला खूपच कॅज्युअल घेतात, तर काही काही खूपच सिरियस घेतात. आता कसं होईल, काय होईल, कसं होईल, काही होत नाही. हे पॅटर्न एकदा सेटल झाले की तुम्ही सराव होऊन जाते पॅटर्नला. आता सध्या काय करायचं हे मी या लेक्चरचे, आता आपले 4 लेक्चर झाले होते, 5वं लेक्चर आहे या श्रृंखलेमध्ये. मी त्याच्यामुळेच हे सांगतोय तुम्हाला. मी बिंबवण्याचा प्रयत्न करतो की इट्स नॉट टफ, इट्स इझी. क्लिअर? प्रश्न बघायचे. त्याच्यानंतर प्रश्न समजून घेणे. हा काय प्रकार आहे बाबा? पोरं म्हणणार की प्रश्न बघायला सांगितले, बघितले. आता तर समजून गेलं. प्रत्येक विषयातील प्रत्येक टॉपिकवर विचारले गेलेले प्रश्न समजून घ्यावेत, याला खूपच महत्व आहे, असं हे बोळे सरांनी लिहिलंय. समजून घेणे म्हणजे काय? आपला ते फेवरेट प्रश्न आहे. 1857च्या उठावाला लॉर्ड डलहौसी कितपत जबाबदार होता? प्रश्न परत एकदा रिपीट करू. 1857च्या उठावाला लॉर्ड डलहौसी कितपत जबाबदार होता, असा प्रश्न मी तुम्हाला सांगितला. आता मी बऱ्याच माझ्याकडे नवीन येणाऱ्या मुलांना मी 15 दिवस तरी हे सांगत असतो, पूर्व बसा तुम्हाला प्रश्न कळाला का हे मला पहिले सांगा. हा प्रश्न कशावर होता? हा प्रश्न डलहौसीनं जे खालचं धोरण अवलंबलं त्याच्यावर, त्यानं जे काही तनखे पगारी बंद केल्या त्याच्यावर, त्याच्यामधून जो असंतोष निर्माण झाला त्याच्यावर. हा प्रश्न फक्त 1857च्या या प्रश्नामध्ये जर तुम्ही 1857च्या उठावाची कारण आणि परिणाम लिहिली तर चुकलं. याला म्हणतात प्रश्न
तुम्हाला समजणं, प्रश्नाचा टोन कळणं, कोणत्याही विषयामध्ये हे खूपच गरजेचं आहे. कोणताही विषय तुमचा ऑप्शनल असू द्या, तुमचा निबंध असू द्या, तुमचे जीएस व्हॉट एव्हर इच अँड एव्हरी पेपर, यू मस्ट बी एबल टू कॅच द टोन ऑफ क्वेश्चन. त्याला आपण समजा आपलं शरीर आहे, एखाद्या माणसाने इथं इंजेक्शन द्यायचं, नसच नाही सापडली तर ते इंजेक्शनचं काय हाल होतील तुम्हाला तर माहिती आहे ना. ते रोगापेक्षा इलाज भयंकर होऊन जाईल. तसाच प्रकार होईल जर तुम्हाला प्रश्न नाही कळाला तर अवघड आहे. मग तुम्ही म्हणाले कळून कसा घ्यायचा? सतत वाचू, प्रॅक्टिस करू, विचार करू, चिंतन करू, प्रश्नाचे डायमेन्शन्स अभ्यास करताना लक्षात घेऊ किंवा एक्सपर्ट कडून, त्या विषयाच्या शिक्षकांकडून. सोपं सांगतो, राईट? प्रश्न समजला पाहिजे ना. उदाहरणार्थ आणखीन एक प्रश्न सांगतो मी तुम्हाला. जेव्हा केंद्रीय म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे घेऊ, जेव्हा केंद्रीय सत्ता खिळखिळी होते तेव्हा प्रादेशिक सत्तांचा उदय आणि विकास होतो. उदाहरणांसह स्पष्ट करा. मग याच्यात तर किती काय लिहायचं ते लक्षात आलं पाहिजे. मला काय म्हणायचं ते लक्षात येतं ना, काय म्हणायचं ते लक्षात आलं पाहिजे. प्रश्न पाहिले, टॉपिक वर विचारले गेलेले प्रश्न समजून घेण्याला किती महत्व आहे ते लक्षात. आता एक तुम्हाला इतिहासातला प्राचीन भारतातला प्रश्न सांग. सम्राट अशोकाच्या धम्म धोरणाचे परीक्षण करा. डिस्कस, एनालाइज और क्रिटिकली एनालाइज द पॉलिसी ऑफ धम्मा बाय सम्राट अशोक अँड आणि मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाला अशोक जबाबदार होता का हे स्पष्ट करा. बघायचे दोन कप्पे आहेत. एक तुम्हाला धम्म पॉलिसी विचारली अशोकाची, ते उत्तराचा एक भाग. मौर्यांच्या साम्राज्य विघटनाला ऱ्हासाला अशोक जबाबदार होता का, हो का नाही, हा प्रश्नाचा दुसरा भाग. याला म्हणतात प्रश्न कळाले पाहिजे. आणि प्रश्न कळून घेण्यासाठी याच्यातला हा 6वा पॉइंट बघा. प्रश्न कळून घेण्यासाठी आहे ना पोरांनो, तुम्हाला प्रश्नाचे उपविभाग करता आले पाहिजे. आपल्या पुण्याच्या बॅच मध्ये मी एक छान प्रयोग केला. एक वर्गात गेलो, पोरांना सांगितलं चला लिहा बरं. काय 2 प्रयोग करून घेतले. एक सोपा होता, एक असा होता, इतिहास म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य, कंटिन्यू द क्वेश्चन. मला इतिहास अवघड का वाटतो, क्वेश्चन मार्क, कंटिन्यू द क्वेश्चन. माझ्या आवडीचा इतिहासातील एखादा प्रसंग, असं सांगितलं. याचे 3 प्रश्न होते. पहिला, इतिहास म्हणजे काय, ज्याच्या त्याच्या मनानुसार ना. 2, इतिहास मला अवघड का वाटतो, त्याच्या त्याच्या मनानुसार. 3, मला आवडलेला इतिहासातील एखादा प्रसंग, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. त्याला लिहा म्हणालो, लिहिलं पोरांनी सुंदर. इकॉनॉमिक्सचा एक प्रश्न दिला, आर्थिक नियोजन म्हणजे काय, 12व्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करून आर्थिक नियोजनाचे यश अपयश मांडा. ह्याच्यात पोरांना म्हणून तुम्हाला कळालं का नेमकं काय लिहायचं ते. मग हा प्रश्न लिहायला नाही लावला, पण वर्गात चर्चा केली. काही विद्यार्थ्यांना आता आर्थिक नियोजन म्हणजे काय तिथं तर व्याख्या होती, काही विशेष. दुसरं, नियोजनाची काय 12व्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य विचार, तरतुदी वैशिष्ट्य ते माहित होतं. नियोजन म्हणजे काय ते माहित होतं. नियोजना 12व्या पंचवार्षिक योजनेचे तरतुदी वैशिष्ट्य विचार ते माहित होतं. खरा जो मुद्दा होता तो 3ऱ्या ठिकाणी होता. कोणत्या ठिकाणी, भारतातील आर्थिक नियोजनाचे यश अपयश स्पष्ट करा.
मी पोरांना विचारलं, पोरं हा प्रश्न कुठून लिहायला पाहिजे? इथं खरं गडबड. हा यश अपयशाचं नियोजन 1950 म्हणजे जेव्हा आपल्याकडे आर्थिक नियोजन सुरू झालं तेव्हापासून. तेव्हापासूनच होतं, जेव्हा कधी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न कळायचा असेल ना पुरो, तर त्याचे उपविभाग करा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, राईट, असे उपविभाग करा, मग हे करा. तुम्हाला एक मुद्दा सांगू फ्रेंड्स, तुम्ही लोक, हा माझा मुद्दा तुमच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायचा. तुम्ही लोक गडबड नका करू पुरो. या परीक्षांमधलं यश हे एवढं सोपं नाहीये की तुम्ही ठरवलं, 2-3 महिने अभ्यास केले आणि झाले अधिकारी. इट इज नॉट सो इझी. असं होणार नाही. विषय समजला का? प्रश्न समजले का? प्रश्नाला धरून उत्तर लिहिता येते का? या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळं कोणतं वाक्य लिहून गडबड करायची नाही, विषय समजून घेऊन वाचन करणे. क्लियर? डन. चलो आगे. काय काय पहिले त्याच्या अगोदर जरा पीछे भी देखते क्या क्या देख लिया हमने. हे बघा, पहिले पासून घेतो एकदा. लिखाण वाचन कसे करावे, लिखाण कसे करावे नवीन पॅटर्न नुसार, नवीन अभ्यासक्रमानुसार. 1, साहित्य समजून घेऊन वाचावे. 2, वाचल्यानंतर विचार करावा, चिंतन करावं. 3, वाचन केलेल्या भागावर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर विचार करावा, म्हणजे डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन. 4, काही प्रश्न जुने बघावेत. 5, प्रत्येक विषयातील प्रत्येक टॉपिकवर विचारल्या गेलेले प्रश्न समजून घ्यावेत. थोडक्यात काय, प्रश्नाचा टोन कळाला पाहिजे, नेमकं काय विचारलं एक्झामिनरनं हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याचा पुढचा मुद्दा, शक्य असल्यास प्रश्नाचे उपविभाग करावेत. प्रभू, हे आता विषय समजून घेण्याची, विचारांची परीक्षा आहे, पाठांतराची नाही. बरोबर? 6वा पॉइंट झाला. पुढे हे जरा उशिरा करा, 7वा 8वा नको. आता समजा, आता मी बऱ्याच ठिकाणी असं व्याख्यानाला वगैरे जातो. तुम्हाला एक उदाहरण देतो. मी व्याख्यानाला जातो. व्याख्यानाला जाताना काय, एक छोटीशी चिठ्ठी तयार करतो. मे बी इन माय पॉकेट, नॉट नाउ, बॅग मध्ये असेल. मध्ये एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो. तर मी काय करतो व्याख्यानाला जाताना, बघा तुम्हाला चांगली आयडिया आहे. त्या व्याख्यानाची सुरुवात कशी करायची, 1-2 शब्द लिहून ठेवतो. 1-2 शब्द लिहून ठेवतो, झालं. त्याच्यावर 4-5 मिनिट बोलतो. त्याच्यानंतर भाषणाचे मुद्दे काय आहेत, असं आहे की बाबा स्पर्धा परीक्षा अभ्यासाची योग्य दिशा, असं असते. तर मग ते याच्यामध्ये कोर पॉइंट काय टाकायचा मला, मग ते प्रत्येक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे मुद्दे लिहून ठेवतो. राईट? त्याच्यात तो झाला कोर पार्ट. त्याच्यानंतर बाबा विद्यार्थ्यांनी, नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची काय काळजी घ्यावी, काय काय काळजी घ्यायची, ते 2-3 प्रकारची काळजी एक शब्दात लिहून ठेवतो. शेवटला समारोप लिहून ठेवतो. कोणत्या गोष्टीने समारोप करायचा, काय आपल्याला एकदा जेव्हा माहित असतं ना आपल्याला काय करायचं, किंवा भरकटण्याची शक्यता कमी असते. श्रोते मंडळीला तुम्ही एकदम गोळीबंद बोललेलं आवडते, मुद्देसूद बोललेलं. नाहीतर उगाच तुम्ही उभे राहिले बोलायला, 1-1.5 तास बोलायले, कोणीकडे गाडी चालली, मग त्याला काही अर्थ नाही ना.
आपल्याला काय म्हणायचं हे पहिले आपल्याला माहित पाहिजे. इट इज कॉल्ड क्लॅरिटी ऑफ थॉट. ते कधी येईल? विषय समजला तर येईल. त्याच्यानंतर जसं मी भाषणाचे म्हणालो, मी याला फ्रेमवर्क म्हणतो. मी फ्रेमवर्क तयार करतो. तसं तुम्ही काय करा, उत्तरांची फ्रेमवर्क तयार करा ना. इतिहासाला किती टॉपिक आहेत? एवढे टॉपिक. चला करून टाका त्याच्यावर फ्रेमवर्क. कामगार चळवळ असू द्या, त्याच्यानंतर सुधारणा, समाज सुधारणा चळवळ असू द्या, क्रांतिकारी चळवळ असू द्या, शेतकऱ्यांच्या चळवळी असू द्या, गांधी युग असू द्या, मवाळ जहाल असू द्या, राष्ट्रीय काँग्रेस असू द्या, काय असू द्या, हे पण कधी करा? अभ्यास झाल्यावर, विषय समजल्यावर. जर विषय न समजता जर तुम्ही फ्रेमवर्क तयार केले पुरो, परीक्षेमध्ये फक्त फ्रेमवर्कच आठवते, विषय काहीच आठवत नाही. विषय काहीच आठवत नाही, फ्रेमवर्कच आठवते मग परीक्षा, विषय काहीच आठवत. त्याच्यामुळे एखादा टॉपिक वाचून जा. आणि हा पोरांनो, एक गोष्ट आणखी, त्याला वेळ लागतो. ऍटलिस्ट तुम्हाला पहिले पुस्तकं समजायला 2-3 महिने तर द्यावं लागतील ना. आता या प्रक्रियेचे एक सूत्र सांगू तुम्हाला. यू हॅव टू रीड द बुक, यू हॅव टू थिंक ऑन इट, देन यू हॅव टू राईट. अगोदर काय होतं? वाचायचं, लक्षात ठेवायचं, उत्तर शोधायचं. आता कसे? वाचायचं, त्याच्यावर विचार करायचा आणि प्रश्न कसा विचारला त्याच्या अनुरूप उत्तर लिहायचं. दिस इज द डिफरन्स. यू गेटिंग माय पॉइंट? त्याच्यामुळे एखादा टॉपिक तुम्ही झाल्यानंतर त्याच्यावर प्रश्न काय येतील बाबा? हा, हे 2-3 प्रश्न येतील. मग त्या प्रश्नाची सुरुवात कशी करायची? त्याच्यामध्ये उत्तरासाठी मुद्दे कोणते टाकायचे? मुद्दे, कोर पार्ट काय? आणि मग शेवट कशी करायची, ज्याला आपण समारोप म्हणतो. तर अशा स्ट्रक्चर तयार करून ठेवा, फ्रेमवर्क तयार करून ठेवा उत्तराचे. व्हेरी इंटरेस्टिंग. मला हे छान वाटतं कधी सांगायला, की मी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या काही पानावर बसवला होता. आणखी माझ्याकडे ते त्या काळात. एक असा प्रश्न होता, भारतात राष्ट्रवादाच्या उदय आणि विकासाची चर्चा करा. मला आणखीन आठवते, मी त्याची सुरुवात केली होती. राष्ट्राविषयीचे प्रेम आणि आपुलकीची भावना म्हणजे राष्ट्रवाद. ही भावना भारतामध्ये साधारणतः 1857 नंतर उदयाला आली. ही भावना 1857 नंतर उदयाला आली, तर ती भावना कशी उदयाला आली, कोणामुळे उदयाला आली, याच्याविषयी एक प्रेरणा आणि प्रतिसाद सिद्धांत, स्टिम्युलस रिस्पॉन्स डिबेट, इतिहासकारांमध्ये आहे. ब्रिटिशांना असं वाटतं की त्यांच्यामुळे सुधारणा झाल्या, त्यामुळे भारतात आम्ही एक असल्याची, राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. तर भारतीय लेखकांना असे वाटते की ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणातून भारतीय लोक एक झाले. काहीही असू देत, पण भारतीय राष्ट्रवादाच्या उदय आणि विकासाची कारणे आपल्याला खालील प्रमाणे मांडता येतील. आय वॉज क्लिअर. सुरुवात कशी करायची, त्याच्यात मुद्दे कोणते टाकायचे, आणि शेवट कसा करायचा. त्या राष्ट्रवादाचा शेवट सांगतो सर, म्हणजे सहज तुम्हाला लक्षात राहून सांगतोय पूर्व उदाहरण दाखल. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रवादाच्या उदय व विकासासाठी अनेक कारणांनी आपले योगदान दिलेले आहे. त्याच्याशी काही कारणे हे ब्रिटिश साम्राज्याशी संबंधित होती, तर काही कारणे मात्र नकारात्मक होती ब्रिटिश साम्राज्यासाठी, आणि ती भारतीय लोकांचे त्यांनी शोषण केलं त्याच्याशी संबंधित होती. अशा अनेक कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतात राष्ट्रवादाचा झालेला उदय आणि विकास होय. राईट. पहिले मला राष्ट्रवाद म्हणजे काय ते समज, त्याच्यानंतर राष्ट्रवादाच्या उदयाची 5-7 कारणं होती ती समजली, त्याच्यानंतर त्याचा शेवट कसा करायचा ते समज. म्हणून म्हणाल, जर मला राष्ट्रवाद नाही समजला तर हा प्रश्न लिहिता येईल का? नाही. मी तुम्हाला एका ओळीत सांगितलं, राष्ट्राविषयीचं प्रेम, आपुलकीची भावना म्हणजे राष्ट्रवाद. त्याला असं म्हणतात ना की विषय तुम्हाला समजणं, त्याच्यावर ग्रीप येणं, आणि मग नंतर प्रेझेंटेशन.
हे या लिखित पॅटर्नचे महत्वाचे मुद्दे आहेत. बरोबर? समजून घेऊन वाचणे, एक त्याच्यावर विचार करणे, दोन प्रश्नाचे डायमेन्शन्स लक्षात घेणे, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो काय नाही, तीन पूर्वीच्या परीक्षेत काही मी बोललो UPSCचे 2-3 पेपर बघणे, चार प्रश्न समजून घेणे, पाच प्रश्नांचे उपविभाग करणे, सहा उत्तरांचे फ्रेमवर्क तयार करणे, सात फ्रेमवर्क तयार करताना सुरुवात त्याच्यात टाकायचे मुद्दे, समारोप याचा विचार करणे, आठ आता पुढे आता एक छान मुद्दा बघा फ्रेंड्स, अगोदरच्या परीक्षेमध्ये आहे ना वर्तमानपत्र वाचनाला मला तरी वाटायचे की खूप काही महत्व नव्हतं अगोदरच्या पॅटर्न, जे काय होतं ते करंट अफेअर्स साठी आपल्याला ते एकदाच पुस्तकातून वाचता यायचं. आता तसं नाही, अभी आपको न्यूज़पेपर पढ़ना पड़ेगा, कोणताही एक पेपर दररोज चांगला पेपर. तुम्ही म्हणाल की नाव सांगा, तसं नाव काही नाही पण तुम्हाला माहित आहे कोणताही एक चांगला पेपर. पेपरमध्ये 3-4 प्रकारात कंटेंट असतात, बातम्या असतात, ॲडव्हर्टाइज असतात, लेख असतात. तर आपल्या दृष्टीने बातम्या महत्त्वाच्या नाही, ॲडव्हर्टाइज महत्त्वाचे नाही, तर लेख महत्त्वाचे. तर आता तुम्हाला किमान 1 तास पेपर वाचायला पाहिजे रोज, आणि शनिवार रविवारी पुरवण्यांसह पेपर वाचून नोट्स काढायला. जर समजा आपण पेपर वाचत असू तर काही महत्त्वाचं मिळते का? उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या काही ठराविक भागात वारंवार पडणाऱ्या दुष्काळाची चर्चा करा, दुष्काळाची कारणे स्पष्ट करून दुष्काळ निर्मूलनासाठी उपाययोजना सांगा. मग महाराष्ट्रातील दुष्काळावर बऱ्याचदा लेख येत असतो ना पोरांनो, मग त्या लेखातले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही तिथे टिपून घेतले पाहिजे. तुम्ही नोट्स काढल्यानंतर त्याला काहीतरी सप्लिमेंटरी कंटेंट दिले पाहिजे. दिस इज कॉल्ड व्हॅल्यू ॲडिशन. हे व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी तुम्हाला पेपर वाचायला थोडं काम वाढलंय बरं का पूर्व, आता लक्षात घ्या. पेपर वाचताना, पेपर वाचून आपली स्वतःची मतं बनवताना ती न्यूट्रल असली पाहिजे याची काळजी घ्या. एखाद्या राजकीय पक्षाला एखादा पेपर न्यूजपेपर समजा प्रतिकूल असेल, एखाद्याला अनुकूल असेल, पण तुमची मतं ही न्यूट्रल असली. भारतीय राज्यघटना काय म्हणते ते महत्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळे वर्तमानपत्र किंवा मासिक वाचत असताना विषयानुरूप टॉपिक वाईज काही नवीन मुद्दे भेटले तुम्हाला तर ते नवीन मुद्दे एका वहीवर टिपून घ्या. वाचून दाखवू परत. वर्तमानपत्र मासिके वाचत असताना विषया अनुरूप आणि टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज काही नवीन मुद्दे भेटल्यास एका वेगळ्या वहीवर ते नोटिंग करा. मग ते तुम्हाला कुठं इन्सर्ट करता येईल का आपण नंतर पाहू, पण याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला तुम्हाला इंटरेस्ट खूप वाटेल. अरे वा, मला काहीतरी नवीन माहिती झाली, याचा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. क्लिअर? 9 मुद्दे सांगितले. 10वा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. पूर्व बोलले सर नोट्स काढायचे का?
अगोदर जुन्या सिलेबस मध्ये जेव्हा मी नोट्स काढायला सांगत होतो, पोरं बोलत होते भोळे सरांच्या पॅटर्न जरा जास्त वेळ लागतो. तसं नाही पोरो, या परीक्षा अवघड असतात, आपल्याला याला वेळ द्यायलाच. मग आता काय थेट प्रश्न, नोट्स काढाव्यात का? काढाव्यात. पोरं म्हणतात नोट्स काढण्याला वेळ जातो. अरे पोरांनो, एखादं वर्ष जाईल, पण हे वर्ष नाही दिलं तर नंतर वर्षानुवर्ष जात असत. त्याच्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही थोडा वेळ वाचवण्यासाठी मी इथे एक आयडिया सुचवू शकतो. काय? टॉपिक वाईज काही टॉपिकचे विस्तृत नोट्स काढा. तुम्हाला समजा 2 क्रायटेरिया लावत येतो. तुम्हाला समजत नाही एखादा टॉपिक, त्याच्या विस्तृत काढा, किंवा एखादा टॉपिक खूप महत्वाचा आहे त्याच्या विस्तृत काढा. बरोबर. आणि काही याच्या शॉर्ट नोट्स काढा, पण काढा शॉर्ट नोट्स. काही विस्तृत, काही शॉर्ट. विस्तृत कोणता? न समजणारा एक क्रायटेरिया, खूपच महत्वाचा आहे टॉपिक किंवा सब्जेक्ट हा दुसरा क्रायटेरिया. बस नोट्स मस्ट. एकदम सोपं सांगितलं तुम्हाला. आता काय झालं, काही मित्रांनी स्टुडंट्स, गर्ल्स, बॉईज यांनी नवीन सुरुवात केली. पॅटर्न आता एवढ्यात बदलला ना बरोबर, 1-1.5 महिना झाला. बरेच जण खूप पॅनिक झाले, म्हणजे की काय होते की लगेच मला कळतच नाही, माझ्या लक्षातच येत नाही काय होते, कसं होते, मला काही लक्षात येईना. अरे कसं कळले? वेळ जायला पाहिजे ना थोडा. कोणताही चांगला बॅट्समन खेळपट्टीवर आल्यानंतर आपला वेळ घेत असतो, विचार करत असतो, सगळा अंदाज घेत असतो. एका दिवसात आणि एक 4-5 दिवसात, 8-10 दिवसात, 10-15 दिवसात तुम्हाला पॅटर्न कसं कळणार रे पोरो? वेळ द्यायला पाहिजे ना त्याला. कोणत्याही पॅटर्नला समजण्यासाठी वेळ द्यायला. एक वाक्य इथं परत तुमच्या वहीवर लिहून ठेवा. कोणतं? कोणत्याही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावाच लागतो. डन. नोट्स काढावेच लागतात. मुद्दे शोध एकदम. चला नेक्स्ट 11th पॉइंट. निबंधासाठी आहे ना, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास इत्यादी वेगवेगळ्या टॉपिकवर काही मुद्दे काढून ठेवा. निबंधासाठी मुद्दे काढून ठेवा. यासाठी वेगळी वही करा. मुद्दे कशातून काढायचे? वेगवेगळ्या सोर्सेस मधून काढा. एखाद्या दिवस एखाद्या टीव्हीला किंवा रेडिओला स्पेशल रिपोर्ट असेल त्याच्यातून काढा, कधी वर्तमानपत्रातून काढा, कधी मॅगझिन मधून काढा, कधी एखाद्या वाचलेल्या पुस्तकामधून काढा, चालते. पण शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास हे महत्वाचे टॉपिक आहेत, याच्यावर निबंध येण्याची शक्यता जास्त निबंधाच्या पेपरमध्ये. त्याच्यामुळे एक वही करूनच ठेवा. आणि हा पुरो, जेव्हा आपण अशी वही करतो, नोट्स काढतो, तेव्हा ते ठराविक 15-50 पानं झाले की स्कॅन करून तुमच्या ड्राईव्हला सेव्ह करा, कारण वही जर हरवली तर मग खूपच प्रचंड टेन्शन आहे. निबंधासाठी काही विषयांचे टॉपिक नक्की काढून ठेवा. नोट्स नक्की काढा. मुद्दे नक्की जमवा. कशातून? वेरियस सोर्सेस मधून, वेगवेगळ्या सोर्सेस. इज इट क्लिअर फ्रेंड्स? we discussed 11 points in this 40 minutes. 12वा मुद्दा. वर जे सगळं सांगितलं ना ते थोडक्यात सांग. काय? या गोष्टीचा सराव करा. कोणते विषय? हे तर हे पूर्ण स्क्रीनशॉट मारून तुमच्याकडे ठेवा. एक, विषय समजून घेऊन वाचन, नो गडबड. विषय समजून घेऊन वाचन. 2, झालेल्या वाचनाचे चिंतन. म्हणजे काय? चिंतन म्हणजे आपल्या सोप्या भाषेत आपण काय बोललो, त्याच्यावर विचार करणे. तिसरा पॉइंट,
प्रश्नाला धरून उत्तर लेखनाचा सराव. प्रश्नाला धरून मी इथे आपलं बोली भाषेतलं वाक्य वापरलं होतं. कोणतं वाक्य? गाडी इकडे तिकडे नाही भरकटली पाहिजे. सीधी बात होनी चाहिए क्वेश्चन के बारे में. काय बोललो? प्रश्न एक्झॅक्ट कळायला पाहिजे. प्रश्नाला धरून थेट उत्तर सुरू झालं पाहिजे. सीधी बात होनी. हे 12वा मुद्दा खूपच महत्वाचा. क्रक्स यायचं सर्व. विषय समजून घेऊन वाचन करणे, वाचन केलेल्या साहित्यावर विचार करणे, 3 प्रश्नाला धरून उत्तर लेखनाचा सराव करणे. एका दिवसात काही येत नाही. पुरे एक पेज लिहून पाहतात, मला पाठवतात, म्हणतात मला आणखी सुधारणा सांगा. अरे बाळांनो, पहिले यू टेक युअर ओन टाइम. 3-4 महिने तरी अभ्यास करा, लिखाणाचा सराव करा, नंतर सुधारण्यासाठी वावसतो. हे पोरांना हे खूपच दे आर एक्सपेक्टिंग टू मच इन व्हेरी अर्ली स्टेज. खूपच कमी काळात खूपच काही मिळालं पाहिजे हे विचार आज तुम्ही डोक्यातून काढा. आज 18-19 वर्ष वयाचा पोरगा म्हणतो काही करा पण मी महाराष्ट्रात पहिल्या अटेम्प्टला पहिला आलो पाहिजे. अभ्यास करा, आरामशीर व्हा. या पॅटर्नला तुम्हाला थोडा व्यवस्थित वेळ द्यायला. डन? चलो ले लो आगे. तेरा. हे तर तसं इंटरेस्टिंग आहे. काही जणांचं 24 तास इंटरनेटवरच असतं. 1.5 GB डेटाचं रहस्य नाही का. जाऊ द्या, मजेचा भाग वेगळा. जिथं शक्य असेल ना तुम्हाला, तिथं तुम्ही इंटरनेटचा वापर करून व्हॅल्यू ऍडिशन करून ठेवा. इंटरनेटचा वापर करू. उदाहरणार्थ नीती आयोगावर काही प्रश्न असेल समजा इकॉनॉमिक्स मध्ये, तर सध्या काय चाललंय त्याच्यावर थोडं बघून ठेवा. यानं काय होईल माहिती का, तुमचं उत्तर इतरांपेक्षा थोडंसं वेगळं. करंट टच असतो ना, त्याचा खूपच फायदा. पण मला सांगा, तुम्ही इंटरनेटचा वापर व्हॅल्यू ऍडिशन साठी करण्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर काय माहित पाहिजे बरं? फिक्स काय माहित पाहिजे मला सांगा. सिलेबस माहित. इसलिए तो हमने पहले कहा था ना कि सिलेबस फर्स्ट. काय माहित पाहिजे? सिलेबस प्रॉपर माहित पाहिजे. डन? मला एक आणखीन गोष्ट सांगा, जर तुम्हाला विशेष माहित नसेल तर व्हॅल्यू ऍडिशन करता येईल का? नाही करता येत. समजा तुम्हाला नीती आयोगाची कन्सेप्टच माहित नाही, बॉडी त्याची संरचनाच माहित नाही, कार्यच माहित नाहीये, जबाबदारी माहित नाहीये, देन तुम्ही काही इथं ऍडिशन करू शकता का? याचं उत्तर आहे नाही. त्याच्यामुळे बघा, व्हॅल्यू ऍडिशन मी तुम्हाला उदाहरण देऊ. समजा ही बिल्डिंग आहे बघा. बिल्डिंग बांधण्याच्या अगोदरच पंखे कोणते लावायचे, ट्यूब लावायचे का मोठे लाईट लावायचे, बोर्ड कोणते लावायचे, खुर्च्या कोणत्या, हे सगळं याचा विचार करून काय फायदा आहे का? नाही. पहिले बिल्डिंग बांधली पाहिजे. पहिले तुमचा चांगल्या पुस्तकांमधून अभ्यास झाला पाहिजे, विषय समजला पाहिजे, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऍडिशन, सजावट. क्लिअर? कसं करणार? इंटरनेटवरून किंवा न्यूजपेपर मधून, मॅगझिन मधून नाही करू शकत. करंट टच. 14वा पॉइंट, आठवड्याला किंवा 15वाड्याला निबंध लेखनाचा सराव करावा. आता मी एका जणाला सांगितलं, मजेशीर गोष्ट. हे मुलं काय तर बोलले, आपल्याला निबंध चांगला झाला पाहिजे, पटकन करायचं. पहिला निबंध लिहितात, लगेच पाठवणार, तर बघा आता कसा वाटला. काय म्हणणार? तर बघा निबंध कसा वाटला, सांगा बरं सूचना. तुम्ही मलाच नाही, कोणत्याही शिक्षकांना एखादी गोष्ट बघायला देताना अगोदर 3-4 वेळेस लिहून पहा.
माणूस स्वतःचा उत्तम शिक्षक असतो. परत इथं हायर एक्सपेक्टेशन इन शॉर्ट ड्युरेशन. कसं नाही, वेळ द्या तुम्ही. काय म्हणालो, निबंध लिहा 15 दिवसाला, स्वतःच तपासा, एखाद्या मित्राला द्या. आणि मनाला असं कधी सांगू नका की तुम्ही काही खूप भव्य दिव्य केलंय, खूपच भारी काहीतरी. तुम्ही मनाला हे सांगा की ऑलवेज करेक्शनला इम्प्रुव्हमेंटला स्कोप असतो. करेक्शनला इम्प्रुव्हमेंटला ऑलवेज स्कोप असतो, हे मनाला सांगायचं. 2-3 महिने जर तुम्ही 8-15 दिवसाला निबंध लिहून पाहिला तर 2-3 महिन्यानंतर शिक्षका का ते 2-3 महिने तुम्हाला तुमचं मन सांगेल की काय सुधारणा करता येईल. मजेशीर एक गोष्ट सांग, एका मुलाने निबंध मी तसंच ठेवून तपासला. 2 महिन्यानंतर म्हणजे अगोदर युपीएससीच्या पॅटर्न, 2 महिन्यानंतर तो आला, म्हणला सर हा निबंध माझा आहे आणि सर मला खूपच वाईट वाटते की माझा पहिला निबंध खूपच साधा होता सर, सॉरी, मी तुम्हाला तो द्यायलाच नको होता. तुम्ही तो वाचला असेल आणि तुम्हाला तो खूपच साधा वाटला म्हणून तुम्ही मला कॉलही केला नाही किंवा फीडबॅक दिला नाही. अरे मला माहित होतं ना हेच होणार आहे म्हणून मी तो वाचलाच नाही. का? मला माहिती आहे प्राथमिक अवस्थेमध्ये करेक्शनला काही, तुम्हाला पहिले निबंधाच्या बाबतीत तुमचे स्वतःचे विचार डेव्हलप झाले, फ्रेमवर्क डेव्हलप झालं पाहिजे, विषय कळायला पाहिजे, तुम्हाला लिखाणाची सवय लागली पाहिजे, तुमच्या हातातून ते अनेक दिवस गेले पाहिजे. मग जेव्हा तुम्ही सुरुवातीचा एक निबंध लिहिता आणि समजा 3-4 महिन्यांनी लिहिलं ना, 3-4 महिन्याने निबंध दिल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे मी ते पहिला निबंध काहीतरीच काय लिहिला होता. याचा अर्थ काय, तुम्हाला काही येत नाही असं त्याचा अर्थ होतो का? नाही, त्याचा अर्थ काय होतो माहिती का, तुमचं स्टँडर्ड दिवसेंदिवस वाढत आहे. युअर स्टँडर्ड इज इम्प्रूव्हिंग डे बाय डे. म्हणून पोरांनो 8-15 दिवसांना निबंध नक्की. लगेच तपासायचं का? नाही, नंतर बघू. एक शेवटचा मुद्दा, 15वा पॉइंट. तुम्ही बघा फ्रेंड्स, ही परीक्षा लिखाणाची परीक्षा. कशाची परीक्षा? मी तुम्हाला लेक्चर सुरू केलं तेव्हा एक ऍडव्होकेटचं उदाहरण दिलं. लिखाणाची परीक्षा. मी कायम म्हणतो विद्यार्थ्यांच्या 3 अवस्था आहेत. एक, स्पर्धा परीक्षांची माहिती, दुसरी अवस्था अभ्यासाची अवस्था, आणि तिसरी अवस्था कोणती? झालेला अभ्यास एक्झाम मध्ये डिलिव्हर करण्याची, डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन. मला सांगा, ही लिखाणाची परीक्षा आहे, तुम्ही लिखाणच नाही केलं तर परीक्षेत कसं होणार? ना सही बात. इथं नाटकाचं उदाहरण मी कायम देत असतो. तालीम 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 रंगीत तालीम. उत्तर अनेकदा लिहून पाहणं, अनेकदा लिहून पाहणं ही तालीम, आणि वेळ लावून उत्तर लिहून पाहणं, प्रश्नपत्रिका सोडवणं ही रंगीत तालीम. त्याच्यामुळे ही लिखाणाची परीक्षा आहे. तुम्हाला लिखाणावर खूपच भर द्यायला पाहिजे. लिखाणाचा कंटाळा येऊन का? आपलं प्रसिद्ध वाक्य, तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणी तरी करणारच आहे. इसलिए पहिले हम शुरुआत करेंगे ना. रोज लिखाणाचा कंटाळा करू, काही दिवस अचूक आणि स्वच्छ लिहिण्याचा प्रयत्न करा. बरोबर? बसू का खुर्चीवर आता? काही दिवस अचूक आणि स्वच्छ लिहिण्याचा प्रयत्न करा. मनाला सांगा लिखाणाची कंटाळा करून चालणार नाही, कारण ही एक लिखाणाची परीक्षा. फ्रेंड्स, जाण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला काही गोष्टी अपडेट करतो. एक, समजून घेऊन वाच. 2, वाचलेल्यावर विचार करा. 3, वाचल्यानंतर त्या टॉपिकवर कसा प्रश्न येऊ शकतो त्याच्यावर विचार करा. 4, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 5, त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय हे लक्षात आल्यानंतर त्याचं एक फ्रेमवर्क तयार करा. 6, उत्तर लिहून पहा. 7, निबंधाची तयारी सुद्धा. शेवटचा मुद्दा, ही परीक्षा लिखाणाची आहे, आवड पाहिजे.
व्हॅल्यू ॲडिशनचं तर सांगितलंच होतं, तो काही विषयच नाही. शेवटचा मुद्दा काय, लिखाणाची परीक्षा आहे, आवड पाहिजे. नाही नाही, मला लिहायला आवडतच मग अवघड आहे. चलो, ऑल द बेस्ट. एक लास्ट थिंग, आपली जी ही फ्री लेक्चर सिरीज आहे राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मची, ही फ्री लेक्चर सिरीज मंगळवारी संध्याकाळी संपते. उद्या रविवार ती असेल. सोमवार मंगळवार पॉलिटीचे फैज मिर्झा सरांचे लेक्चर्स होतील. बुधवारपासून तुमचे रेग्युलर 2 लेक्चर्स सुरू होतील. फ्रेंड्स, तुम्ही देत असलेल्या या खूप प्रतिसादाबद्दल टीम राजमुद्रातर्फे मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ नाईस डे.